तर विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या घटनेचा निषेध करत अमित ठाकरे यांनी सरकारवर सडकून टीका केली। त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। पाहूयात ते काय म्हणाले। तर 20हून अधिक विद्यार्थ्यांचा जीव घेणाऱ्या शिक्षण व्यवस्थेविरोधात शांततेत प्रश्न विचारणाऱ्या मुलांवर तुम्ही लाठ्या काठ्या चालवल्यात, बंदुका दाखवून त्यांना अडवलं। 15-15 वर्षांच्या मुलांची डोकी फोडली, अश्रुधूर सोडला। सत्तेची ही कसली मस्ती आली आहे सरकारला। देशात लोकशाही उरली आहे की नाही की निव्वळ दडपशाही सुरू आहे। विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणाऱ्या शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणं हा गुन्हा आहे का? त्यासाठी शांतपणे रस्त्यावर उतरलेल्या महिला आंदोलकांवर काल पुरुष पोलीस अधिकाऱ्यांनी लाठ्या चालवल्या। नाव आणि बॅच नंबर नसलेले जवान आणून तरुणांना तुडवलं। सोनम वांगचुक सरांच्या पत्नीशी गैरवर्तन केलं आणि अनेक तरुणांना बेकायदेशीरपणे ताब्यात घेतलं। देशात शांतपणे न्याय मागणाऱ्यांची ही अवस्था, ही कसली गुंडगिरी सुरू आहे? पेपर फोडून विद्यार्थ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणारे दलाल तुमच्या राज्यात मोकाट फिरतायत आणि हक्कासाठी लढणाऱ्या या देशाच्या तरुणाला तुम्ही बेशुद्ध होईपर्यंत मारलं। तुमच्याकडे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची उत्तरं नाहीत म्हणून पोलिसांच्या मागे लपून मुलांची डोकी फोडतायत। सत्तेचा हा कसला माज आणि स्वतःच्या अपयशाची जबाबदारी घेण्याची हिम्मत या सरकारमध्ये उरलेली नाही। म्हणूनच असा अमानुष पोलीस बळाचा वापर केला। लोकांच्या मतांवर निवडून आलेलं सरकार असं चालत नसतं। खरंच लाजा वाटल्या पाहिजेत या सरकारला, असं म्हणत अमित ठाकरे यांनी सरकारवर हल्लाबोल केलाय।